प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ शुक्रवारी मोठ्या थाटात करण्यात आला। प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत मशीनची पूजा करण्यात आली। श्राविक चौक ते जय भीम नगर झोपडपट्टी या दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे। हे काम दलित वस्ती सुधारणा योजनेतून करण्यात येणार आहे। या प्रसंगी नगरसेवक विनायक विटकर, अजित गायकवाड, राजाभाऊ काकडे, ॲडव्होकेट सुमित रंगोजी, डॉक्टर दिलीप छंचुरे, शिवानंद बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते। भाजपच्या माध्यमातून आपण नागरी विकास कामावर लक्ष दिले आहे, असे प्रतिपादन नगरसेवक विनायक विटकर आणि ॲडव्होकेट सुमित रघोजी यांनी केले। या भागाचे आपले सुमितजी रघोजी साहेब, डॉक्टर साहेब, सर्व सन्मान्य या भागातील नागरिक अनेक दिवसापासून त्यांना त्रास होत होतं। त्यांचं खरंच कौतुक करावं लागेल, एवढ्या त्रासात देखील त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। पण आता इथून त्यांना पूर्ण या त्रासापासून मुक्ती मिळालेलं आहे। आणि ड्रेनेज लाईनचं असू दे, तुमचं या भागातील पाण्याचं असू दे आणि रस्त्याचं काम आपले आदरणीय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांनी जातीने लक्ष देऊन हे तिन्ही कामं प्रायोरिटीने पूर्ण करून घेण्यात त्यांचं योगदान मोठं आहे। आता येथील ड्रेनेज मार्गाचा जो प्रश्न होता तो प्रलंबित होता, तो त्यांनी मार्गी लावलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर जी इथे शाळा असल्यामुळे येथे जो रोडचा समस्येचा प्रश्न होता तो त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे 2 ते 3 दिवसामध्ये करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि येथील रोड एकदम चांगल्या प्रकारे बनणारच आहे। तरी पण मी अशी आशा बाळगतो आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी या प्रसंगी प्रभागातील नागरिक उपस्थित होते।